माझ्या आईला म्हणावे, माझे आज लग्न आहे. मला तिची खूप आठवण येते आहे. लवकर येते ये. किती निरागस आहे माझी लेक. आता स्वच्छंदपणे एखाद्या फुलपाखरासारखी खेळतेय. काय गे, कोणाचा सांगावा घेऊन आलीस तू? तार आले, तार तार पूर्ण कर. तार पुण्याहून आली असेल. बघू बघू. काय हो, काय आहे? काय झाले भाऊजी? यमीच्या लग्नाचा मुहूर्त कळवलाय. ठरले का बाई एकदाचे? हो तर आता तयारीला लागायला हवे. लांबचा का मुहूर्त आहे? फारच लांबचा मुहूर्त. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. अगं बाई, म्हणजे आजचाच? आज आजचा म्हणजे कुणालाच जायला मिळणार नाही का यमीच्या लग्नाला? तिचे लग्न ठरले म्हणजे झाले, ठरले नव्हे. आज मुळी सिद्धच झाले. आम्हास या घरात कवडी इतकी किंमत राहिलेली नाही. ठीक आहे, येतो आम्ही. चला रे. सारे पुण्य आम्ही माझ्या बहिणीच्या आणि तुमच्या पदरीच घालणार आहोत. अगदी अगदी हृदयापासून. हा काय लाडू घ्या ना. नाही, आम्हाला बेसनाचा लाडू नको. आम्हाला तर मोतीचुराचा लाडू हवा. अगं बाई, पण मगाशी तर माझ्याकडनं बेसनाचे लाडूच उपटले. आता काय झाले? मग आज दादाचे लग्न आहे ना, आज मोतीचुराचा लाडू हवाच. आले का आचारी? अगं आत्ता आले. वा छान. त्यांना पहाटे येण्यासाठी बोलावणे धाडले आणि ते आत्ता उगवलेत. होय बघ तरी. थांब ग तू, मी चांगला खरपूसच समाचार घेते त्यांचा. मालक, काय झाले रे? धाकले मालक कोर्टात गेलेत. कोर्टात गेले म्हणजे? मी आत्ताच त्यांचं दप्तर बग्गीमध्ये ठेवलं. तयारी आहे तशी चालू ठेव. जी. निघा. साहेब, काय गोरज मुहूर्त आहे आणि काळजी करू नका बाळंभटजी. आपल्या खास माणसाला पाठवा माधवाच्या पाळतीवरती. त्याची प्रत्येक बित्तम बातमी आम्हास कळली पाहिजे. भाऊ भाऊ, आमच्या यमीचं लग्न ठरलं बरं का? हो. शास्त्री बुवा नमस्कार करते. आमच्या यमीचं लग्न ठरलं. आज लग्न आणि माधवराव न्यायालयात? नाही तात्यासाहेब, हे पहा, आपण मनात कोणताही विकल्प आणू नये. न्यायालयाचे कामकाज आहे. शिवाय माधवराव पडले जज, तेच शिस्तीनं वागले नाहीत तर कसे चालावयाचे? त्यामुळे गेले असतील, मोठी जबाबदारी आहे. आता काय काय करावे? तातडीने गोविंदरावास जाऊन भेटावे का? गोविंदरावास जाऊन भेटावयाचे आणि काय विचारावयाचे? कसे? पण मुलीची आई कुठे दिसत नाही. तशी दार धाडली आम्ही. पाहू. सारे घाईतच ठरले ना. हो, आणि मुलीचे वयही जास्त आहे. मुहूर्तापायी हातातले स्थळ निसटू नको जावयास. पण तुमची यमुना कुठे दिसत नाही. तिची देखील ओटी भरायला हवी ना. हो तर. अहो, खेळत असेल इथंच कुठंतरी. थोडीशी हूड आहे पोर, पण गुणी आहे हो आमची पोर. सुखाचा संसार करेल. सावित्री, यमुनेस घेऊन ये, ओटी भरावयाची आहे ना.